नमस्कार मित्रांनो. बऱ्याचदा आपण एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यूला जातो, मुंबई पुण्यामध्ये. आपण नवीन असतो, आपल्याला एक्सपिरियन्स नसतो, नॉलेज नसतं, आपलं इंग्लिश कम्युनिकेशन एवढं चांगलं नसतं आणि आपण ज्यावेळी त्या लॉबीमध्ये बसतो ना इंटरव्ह्यू देण्यासाठी, वेटिंग रूममध्ये, आणि आपण आजूबाजूला सहज नजर मारतो. आपल्यापेक्षा वेल ड्रेस्ड, वेल एज्युकेटेड, इंग्लिश फ्लुएंट असणारे, पर्सनॅलिटी छान असणारी आणि मोठ्या घरातली मुलं बसलेली असतात आणि त्यांना बघून आपल्याला असं वाटतं की त्याला ह्यांच्यासमोर आपल्याला निभावं लागणार की नाही. आपण कुठून आलोय, आपण गावाकडून आलोय, आपले कपडे, आपलं दिसणं, आपला कॉन्फिडन्स, त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला वाटतं की आपण मागे पडणार आहोत. तसा विचार जेव्हा तुमच्या डोक्यात येईल तेव्हा मी सांगतो त्याचा विचार नक्की करा. तुम्ही त्यांना ऑब्झर्व करा, नो डाऊट, पण एकदा स्वतःकडे बघा. तुमचा भूतकाळ आठवा, तुम्ही कुठून आलाय, तुमच्या गावाकडची परिस्थिती आठवा, तुमच्या आईवडिलांचे कष्ट आठवा, तुमचं शिक्षण कसं घेतलं ते आठवा, तुम्ही इथेपर्यंत कसे पोचलेत ते आठवा. तुमचा प्रवास शून्यातून सुरुवात झाली आहे आणि तो आता इथपर्यंत पोचलाय आणि तुम्ही आता इथून पुढे तुम्ही काय काय ठरवले ते सगळं आठवा आणि एकदा डोळे मिटून स्वतःला कॉन्फिडन्स द्या आणि मग इंटरव्ह्यूला जा. तुम्ही नक्की पास व्हा.